नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। आज उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये नवनियुक्त ठाणेदार शंकर पांचाळ यांनी आगामी सण उत्सव आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले होते। त्या पत्रकार परिषदेला उमरखेड शहरातील जवळपास सर्व पत्रकार उपस्थित होते आणि त्या पत्रकार परिषदेतील काही हे क्षण पहा। सर्वप्रथम मी सर्व उमरखेडवासी आणि पोलीस ठाणे उमरखेड हद्दीतील सर्वच नागरिकांना माझा नमस्कार। जय हिंद। माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या आदेशान्वये मी कालच उमरखेड पोलीस ठाण्याचा पदभार घेतलेला आहे। उमरखेड पोलीस ठाणे प्रॉपर आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मी स्वतः माझी टीम आदरणीय DYSP गायकवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणारे सण उत्सव ज्यामध्ये नवरात्र उत्सव असेल, धम्मचक्र परिवर्तन दिन असेल आणि त्यापुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील, तर त्या सर्वच महत्त्वाच्या कायदा व सुव्यवस्थेच्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न। डीजेच्या अनुषंगाने पोलिसांची स्पष्ट भूमिका आहे। कोणी जर अत्यंत कर्कश आवाजात आणि दिलेल्या सूचनांचं जर उल्लंघन केलं तर त्या अनुषंगाने निश्चितच पोलिसांची त्यावर कारवाई करण्याची भूमिका आहे। परंतु मला सर्वच नवदुर्गा मंडळ असतील किंवा आगामी काळात जे काही सण उत्सव साजरे होतील, जयंत्या होतील, अजून कोणते उत्सव साजरे होतील ज्यामध्ये DJ किंवा त्या प्रकारचे तत्सम वाद्य वाजवण्यात येतात, तर त्या मंडळाच्या त्या पदाधिकाऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांना माझं नम्रपणे आवाहन आहे की आपण DJला फाटा देऊ, जे पारंपरिक वाद्य आहे त्याचा स्वीकार करणं, तशी मानसिकता बनवणं आणि त्या पारंपरिक वाद्यामध्ये तो उत्सव साजरा करणं ही खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी आहे। कारण परभणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा यापूर्वी DJच्या आवाजामुळे आणि त्या लेझर शोमुळे अनेकांच्या दृष्टी गेलेल्या आहेत, अनेकांची मृत्यू झालेले आहेत। तर ह्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण त्यातून बोध घेऊन आपण DJला फाटा दिला पाहिजे। DJ बंद करण्याच्या अनुषंगाने मंडळांनी पुढाकार घेतला पाहिजे, इथल्या सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे, तरच त्यावर अंकुश खऱ्या अर्थाने बसेल असं मला असं वाटतं। आगामी विधानसभाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा पोलिसांची स्पष्ट आणि कठोर भूमिका राहणार आहे असं म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही। कारण जे काही असामाजिक तत्व आहेत, जे काही गुन्हेगार आहेत, जे काही सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करतील त्यांचा अभिलेख बघून त्या पद्धतीने त्यांच्यावर कठोरातली कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याची उमरखेड पोलिसांची भूमिका ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली असणार आहे।